तळोद्यात आलोय का मुंबईत आलोय? अहो तळोद्यात आलोय ना, पहिले का तळोदा विचारणार का डायरेक्ट मुंबई विचारणार? तळोद्यामध्ये आज लाडक्या बहिणीची रक्षाबंधन साजरी केलेली आहे. कशा पद्धतीने रक्षाबंधनची ती साजरी झाली काय सांगणार आपण? हे बघा, शिवसेनेचं जे पूर्वीपासून कार्य आहे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, त्याच्या आधारावर या ठिकाणी आदरणीय हमशाबाई चंदूभैया आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तळोदा शिवसेना शाखेने या ठिकाणी हा सुंदर उपक्रम राबवलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की सत्ता असो किंवा नसो, शिवसेना जी पूर्वीपासून काम करत होती त्या कामाला आजही त्यांची खंड पडलेला नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. सर, गणेश नाईक यांनी टीका केलेली आहे की शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती, परंतु तो त्यांना टिकावताना आलेली आहे. हे बघा, आता गणेश नाईकांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी काय टिकवलं नाही टिकवलं हे जनतेने दाखवून दिलंय. आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकून आलो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाच्या बाबतीमध्ये असं बोलण्यापेक्षा संयमाने वागावं अशी आमची त्यांना सूचना आहे. संजय काही तळोद्यात आलोय का मुंबईत आलोय? अहो तळोद्यात आलोय ना, पहिले का तळोदा विचारणार का डायरेक्ट मुंबई विचारणार? तळोद्यामध्ये आज लाडक्या बहिणीची रक्षाबंधन साजरी केलेली आहे. कशा पद्धतीने रक्षाबंधनची ती साजरी झाली काय सांगणार आपण? हे बघा, शिवसेनेचं जे पूर्वीपासून कार्य आहे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, त्याच्या आधारावर या ठिकाणी आदरणीय हमशाबाई चंदूभैया आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तळोदा शिवसेना शाखेने या ठिकाणी हा सुंदर उपक्रम राबवलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की सत्ता असो किंवा नसो, शिवसेना जी पूर्वीपासून काम करत होती त्या कामाला आजही त्यांची खंड पडलेला नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. नायकांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी काय टिकवलं नाही टिकवलं हे जनतेने दाखवून दिलंय. आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकून आलो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाच्या बाबतीमध्ये असं बोलण्यापेक्षा संयमाने वागावं अशी आमची त्यांना सूचना आहे. संजय राऊत ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना कधीच नेता म्हणून पाहिलं नाही, नेता म्हणून पद दिलं नाही, परंतु उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात मोठा पाप जो आहे तो केलेला आहे. संजय राऊत कोण होता? पेन कागद घेऊन लिहिणारा, छोटे छोटे कागदांवर रंगवणारा माणूस होता. याला आमच्यामुळे खासदारकी मिळाली.